आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। मी आता बरेच फेसबुक ह्या सोशल मीडियावर बघितलं, इन्स्टावरती बघितलं, तो जो काय माथे फिरू वकील होता आणि त्यांनी काय जे केले त्याचं कृत्य, पण त्याला पण काही काही जण समर्थन करतायत त्याच्यात, तर त्यांच्यावरती पण ऍक्शन व्हायला पाहिजे। जर आज एक जण असं जर सुशिक्षित करताय तर मग आड्यानाला आपण बोलण्यात काय अर्थ झाला, असं झालं ना। आणि तिथे आपण जेव्हा जातो तर आपण एक जजचा आपण आदर करतो, आणि जजचा आदर करणं म्हणजे हे आपण आज त्या जी चेअर आहे त्या चेअरचा आपण सन्मान करतोय। मग त्या ठिकाणी कोणी राजकारणी असो, वकील असो की सामान्य व्यक्ती असो, जर वकिलांनी जर असं जर केलं, ही जर त्यांची जर अशी कृत्य राहिलं आणि रिपीट जर असंच होत गेलं तर ह्या भारतामध्ये त्या संविधानाचा चकनाचूर होण्याच्या मार्गावर आलेला आहे। तर आपण त्या जर तो वकील संविधानालाच मानत नाहीये तो काय सीजेना मानणार आहे? त्यांना काय करणार आहे? आणि आता ते सांगताय की मला हार्टचा हे प्रॉब्लेम आहे, असं आहे तसं आहे। अनेक लोकांना प्रॉब्लेम आहेत, म्हणून की त्यांनी माथे फिरू सारखी अशी कामं करायची आहे का? आम्ही याचा निषेध करतो आणि हा कायमचा निषेध राहणार आहे। कोणतीही व्यक्ती असो, आज नाही उद्या ते रिटायर होणार आहे, उद्या ते दुसरं बसणार आहे तिथे, मग त्यांना पण असंच वागणूक दिल्या जाणार का? ते हे कधीही आम्ही ते पचवून घेणार नाही। ते असं तर म्हणतात बाबा, आम्ही तर असं ऐकलं की त्यांचं बार काउन्सिलने केलेलं आहे म्हणून रद्द, पण ते काय असं बाहेर तर आलेलं नाही अजूनपर्यंत असं। हा, ते असं दिसायला पाहिजे की कारवाई खरंच झालेली आहे म्हणून त्याच्यावरती। पूर्ण नाव? माझं नाव ॲडव्होकेट ममताज झालटे। भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री BR गवई साहेब यांच्यावर त्यांच्या दालनामध्ये काम करत असताना एका वकिलानं एक सनातन धर्माचा असल्याचा दावा आणून त्यांच्या अंगावर, म्हणजे त्यांच्या पायातील बूट काढून फेकण्याचा प्रयत्न जो झाला, त्याबद्दल भारतातील सर्वच वकील मंडळी आणि त्यात आम्ही औरंगाबाद काल पायी जाऊन कौटुंबिक न्यायालय ते क्रांती चौक येथे निषेध नोंदवला त्यांचा, आणि तसेच सभा झाली, निषेधसुद्धा व्यक्त करण्यात आला त्या ठिकाणी। आणि बरेच लोकांचं असं म्हणणं पडलं की बस तो जो आहे माणूस त्याला फाशी शिक्षा देण्यात यावी। जरी सरन्यायाधीशांनी सांगितलं की मी काही ॲक्शन घेणार नाही, तरी पण जनभावना आणि लोकांच्या ज्या भावनाला ठेच पोहोचली त्याबद्दल त्या माणसाला शिक्षा होणं गरजेचं आहे। आपण भारतात लोकशाहीमध्ये राहतो, कुठल्याही माणसाला कारण नसताना असा जर मनस्ताप होत असेल तर इतर लोकांचं पण कर्तव्य असतं किंवा त्या गोष्टीचा निषेध करणे आणि त्या गोष्टीचा शिक्षा व्हावी म्हणून पाठपुरावा करणे। त्यासाठी आम्ही वकील मंडळी काल सर्वांनी लाल फीत लावून काम केलं। बऱ्याच ठिकाणी बंद पाळले महाराष्ट्रामधून, बहुतेक 100% जवळपास ते, कारण सरन्यायाधीश हे आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत, त्यामुळे अशी घटना होणं आपल्यासाठी फार लांछनास्पद गोष्ट आहे। तर आपण त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे। आणि भविष्यामध्ये अशा पद्धतीनं जर कोणी लोकशाहीवर घालायचा प्रयत्न करत असेल, खरं म्हणजे सुप्रीम कोर्ट घटने आणि आपलं एक अंग आहे, घटनाकारांना जो अधिकार दिला आहे त्यामध्ये हे लोक न्यायालय जे आहे आपलं सर्वोच्च न्यायालय, हे सर्वोच्च न्यायालय स्वतंत्र आहे, कुठलाही दबाव नसतो त्यांना अशा पद्धतीनं जर कोणी हे होत असेल तर सर्वांनीच या घटनेची नोंद आणि निषेध करणे गरजेचं आहे। वकील संघाच्या वतीनं तुम्ही कोणतं आंदोलन करणार? वकील संघाच्या वतीनं आम्ही काल निषेध वगैरे नोंदवला, पण या गोष्टीला पाठपुरावा करण्यासाठी आम्ही आमची कौटुंबिक न्यायालय वकील संघ असो किंवा इतरही वकील संघ असो, त्यांच्यासोबत जे काय आंदोलनामध्ये भाग घेता येईल ते आम्ही घेणार। इथून पुढं कायदेशीर मार्गानं जे काय करता येईल त्या गोष्टीचं पाऊल उचलण्यात येईल। राज्यभर आंदोलन जर का या घटनेचा सरकारनं काही दखल घेतली नाही तर मात्र मग त्या स्टेप घ्यावं लागतील। आज रोजी जरी आज निषेध नोंदवलाय आणि पुढचा काय होतंय याचं वाट पाहतो। तुमच्यासोबत कार्यकारिणी कोणकोणते पदाधिकारी होते त्यांचे नाव वगैरे? सचिव म्हणून ॲडव्होकेट वैभव आमले होते, त्याच्यानंतर कोषाध्यक्ष राजपाल सचिन गजवार होते, संगीता आमले ह्या पण होत्या उपस्थित। तिथं क्रांती चौकात जेव्हा आम्ही मौन व्रत केलं त्यावर पूर्ण नाव आणि पद सांगा।
मी ॲडव्होकेट AP गुंगे, अध्यक्ष कौटुंबिक न्यायालय वकील संघ, छत्रपती संभाजीनगर.